कलश हे सगळं घेऊन आलेले आहे. त्याचबरोबर फोंडजी माझी मदत करायला यावरती. फोंडजींची इच्छा झालेली मिरची भजी खाण्याची. ही एकादशी होती. मी संकल्प सोडत आहे. अगोदर त्यांनी प्री वॉर्निंग द्यायला पाहिजे ना, तर ती दिली नाही, मेसेज नाही, फोन नाही, काय नाही. आपल्या भारतीय लोकांना सिविक सेन्स खूप कमी आहे. आमचं टेरेस पण चकाचक चमकत आहे. सगळं बॅलन्स पाहिजे असतं मनुष्याला. श्री 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 सखी श्री पापरणी पुण्यदे नमस्ते नाणुते नमो नारायण प्रिये नमो नमो विष्णू प्रियाये नमो नमः. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आत्ता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. दादूचा डबा पण पॅक केलेला आहे आणि आता मी टेरेसवरती चाललेली आहे. तुळशी माताला खाली घेऊन येते. बाकी आमच्या घरातील सगळे सदस्य उठलेले आहेत. आता दादू कॉलेजला चाललेला आहे. दादू डब्बा पॅक केलेला आहे, घेऊन जा. फोंडजी माझी मदत करायला यावरती, ठीक आहे. चौरंग घ्यायला असंच या, मी तुळशी आणते, ठीक आहे. चला जाऊन येते टेरेसवरून. चला आलेली आहे टेरेसवरती. अगोदर सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात. आज पण आभाळ आलेला आहे, ढगाळ लपलेले आहेत सूर्यनारायण भगवान. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. हे बघा, या साईडला काळसर ढग आहेत आणि इकडे निळसर आहेत, काय कळतच नाहीये. चला तुळशी मातेला घेऊन जाते खाली. चला आलेली आहे मी टेरेसवरून खाली आणि सगळं पूजेचं साहित्य आणलेलं आहे खाली. दिवे, चौरंग, कलश हे सगळं घेऊन आलेले आहे. त्याचबरोबर मी सगळा टेरेसवरचा कचरा पण खाली घेऊन आलेली आहे. हे बघा, तिथं कोपऱ्यात आणून ठेवलेला आहे तो कचरा. एवढा कचरा घेऊन आलेली आहे मी. सगळं टेरेस मी आज स्वच्छ केलेलं आहे. दसऱ्याच्या वेळेस लहान मुलांनी टेरेसवरती कचरा केलेला, रावण तयार केलेला, तर त्याचा कचरा सगळा टेरेसवरती पसरलेला. तो कचरा सगळा मी आज खाली घेऊन आलेली आहे. आमचं टेरेस एकदम आज चकाचक करून टाकलेला आहे मी. मुलांना सांगून सुद्धा मुलांनी कचरा उचलला नव्हता, शेवटी मी आज उचलला. काय करणार, टेरेस असू द्या, आपलं घर असू द्या किंवा आपला परिसर असू द्या, सगळ्यांनी स्वच्छ ठेवलाच पाहिजे. निदान स्वतः केलेला कचरा तरी आपण स्वतः उचलला पाहिजे. आपल्या भारतीय लोकांना सिविक सेन्स खूप कमी आहे. कुठं दिसेल तिथं कचरा फेकतात, नदीच्या किनारी, कुठं रस्त्यावरती, कुठेही कचरा फेकतात. हे असं नसायला पाहिजे. आपण जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो ना, तसा परिसर पण स्वच्छ ठेवला पाहिजे, देश स्वच्छ ठेवला पाहिजे. देश स्वच्छ ठेवणं ही समाजसेवाच आहे, देश सेवाच आहे. देश स्वच्छ सुंदर असेल तर रोगराई पण कमी पसरते आणि छान वाटतं. देश सुंदर असेल तर आपला विदेश कसा आवडतो, तिथं स्वच्छता असते म्हणून. आणि आपल्या देशात पण आपण स्वच्छता ठेवायची, म्हणजे आपला देश पण आपल्याला आवडेल, विदेशी लोकांना पण आपला देश आवडेल. तर असं सगळ्यांनी स्वच्छता ठेवली पाहिजे. आता मी भजी तळत आहे. फोंडजींची इच्छा झालेली मिरची भजी खाण्याची, तर इथे मिरची भजी तळत आहे आणि फोंडजी इथं देवपूजा करत आहेत. भवानी कलत्रम भजे पंचवत्रम. नैवेद्य पण तयार आहे. हे घ्या फोंडजी. प्राणाय स्वाहा, यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यं समर्पयामि. चला आता मी जेवण करायला बसलेलो आहोत आणि जेवणामध्ये मी आज खूप काही बनवलेलं आहे. मी मटकीची भाजी केलेली आहे, फ्लावरची सुकी भाजी, मिरची भजी, पापड, सॅलेड, चपाती, भात आणि मना आणि फोंडजीसाठी दही पण आहे. तयार केलेलं नाही, ते कालचं आहे. लीजिए, पहला प्लेट आपको, दूसरा मेरा बना का और ये मेरा, जो कि मैं दही नहीं खाती. तुम्ही बढ़िया स्वादिष्ट भोजन करायला. आणि हे बघा अडम ब्रह्मा रसम विष्णु भुक्ता देव जनार्दनम एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोषण लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. अहम वैश्वनाला भूतो बोलू तुम्ही नाही, तुम्ही पण तेच बोला. अनम ब्रह्मा नाही. माझी एकादशी होती. मी संकल्प सोडत आहे. अहो हसं सोडायचा संकल्प. काहीच ना
संकल्प सोडत आहे, एकादशी सोडत आहे, व्रत सोडत आहे, उपास सोडत आहे. भोजन झाल्यानंतर आता फोंडेजी आणि माझा म्हणा कॉलेजला चाललेला आहे. फोंडेजी त्यांच्या ऑफिसला चाललेले आहेत. हे बघा एकदम तयार होत आहे माझा म्हणा. आणि ओके या फोंडेजी पिशवी घेऊन जा भाजी आणायला. आयुष्यवंत भव, यशस्वी भव, सुखी राहा, यशस्वी. हां ठीक, ओके, ऑल द बेस्ट. ठीक आहे, चांगला पेपर ली, सॉरी चांगला पेपर ली, याची गरज आहे ना तुला. ठीक आहे, ओके बेटा, आओ जाओ. भाभी आलेले आहेत आता. आ जाओ भाभी, आजा. हो गया नाश्ता? अच्छा है, बैठो. आज भी धूप ये लगी है, बदल. हाँ लेकिन अभी बदल है भाभी. पता नहीं आज भी बारिश गिरती कि क्या, ऐसा लग रहा है. थोडे बाकी है, बाद में करेंगे. आता मी चहा केलेला आहे आमच्या दोघींसाठी. मस्त इलायचीयुक्त चहा. थोड़ी सी थी भाभी. नहीं अभी थोड़ी बन गई है. वो क्या रिड्यूस हो गई, कम हो गई. बातें करते रहे अपन, ये कम हो गई थोड़ी सी. ले लो भाभी. अरे थोड़ी थोड़ी है. नहीं नहीं नहीं, ये नहीं भाभी, नहीं नहीं नहीं, प्लीज प्लीज. नहीं 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 नहीं, मैंने अभी खीर खाई, खपके ताई के घर खीर खाई ना, इसलिए मैंने नहीं, ये ले लो, ये तुम्हारी है. मैं तुम्हारे साथ ले रही हूँ बस. हाँ, थोड़ी सी ले ली. कैसी बनी भाभी चाय? भाभी ठंडी चाय पी रही. हाँ चावी चावी ले ली भाभी. चला गप्पा मारून झालेल्या आहेत आमच्या आता. ये तो कल डाली थी, आज नहीं डाली. ये चौकट के सामने की आज डाली है. अच्छा लगता है थोड़ा सा. ठीक आहे, बाय. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आत्ता माझा दादू पण आलेला आहे कॉलेजवरून. हे बघा दादू, बड़ा कम बेटा, बड़ा कम दिख नहीं रहा है, इतना काला हो के आया है. तुमसे तो गोरा हो. तुमसे नहीं, आप से. हिंदी अच्छे से बोला करो. आता बघ कोण गोर आहे. मीच गोरा आहे, सगळेच गोरा. कुछ भी. अरे हे मांस आहे, चरबी चरबी, इसलिए गोरा दिखताय तू. आणि आमच्या घरातली लाईट सकाळी 10 वाजता गेलेली आहे. हा कापलेली आहे. 1च महिन्याचं बिल आम्ही नाही भरलं मागच्या महिन्याचं. ते कोण नाही भरलं. अमीर आहे हम. अमीर नाही रे बाळा, अमीर आहे आम्ही. आम्ही फोंडाची ना प्रत्येक वेळेस भरतात. लाईट बिल, एमएनजेलचं बिल, फोनचं बिल, सगळे बिल भरतात. पण यावेळेस विसरलं लाईट बिल भरायचं. तर ती लोक येऊन लाईट कट करून गेले सकाळी. आमची माहिती नाही, अगोदर त्यांनी प्री वॉर्निंग द्यायला पाहिजे ना, तर ती दिली नाही. मेसेज नाही, फोन नाही, काही नाही. स्वतःहून कधी गपचूप कट करून गेलेले आहेत लाईट. आणि अजून नाही आली. फोंडाजीने सकाळी 11 वाजताच भरलेलं आहे बिल. हा तुझा कंप्लेंट करू नये की आम्ही भरलेलं आहे, आणि त्यांना सांग की तुम्ही प्री वॉर्निंग का नाही दिली लाईट कट करायच्या अगोदर. हे चुकीचं आहे ना त्यांचं. तर मी आता मशीन तर लावू शकत नाही, हाताने कपडे धुत आहे. वाट पाहिली मी लाईट येण्याची, पण लाईट काही आलीच नाही, म्हणून मी आता हाताने कपडे धुत आहे. दादू अरे जेवण करून जा बाळा. अरे लाईट म्हणजे जीव का प्राण आहे का? कुछ भी. हे बघा जेवण न करता चाललेलं आहे कंप्लेंट करायला. चला आता माझे सगळे कपडे धुवून झालेले आहेत. सगळे म्हणजे अर्धे कपडे धुतलेले आहेत, जे की पावडरमध्ये भिजायला ठेवलेले, आणि अर्धे तसेच ठेवलेले आहेत. बघ आता लाईट आल्यानंतर मशीनच लावते ते कपडे. चला आता टेरेसवरती सुकायला टाकून येते कपडे, कारण गॅलरीमध्ये कबुतराने अंडे घातलेले आहेत, जागाच नाहीये. बापरे खूप ओझं झालेलं आहे. हे बघा सध्या तरी कडक ऊन पडलेलं आहे. माझे कपडे सुकून जातील. चला आता माझे सगळे कपडे सुकायला टाकून झालेले आहेत, आणि आमचं टेरेस पण चकाचक चमकत आहे सकाळी स्वच्छ केल्यामुळं. हे बघा एकदम क्लीन करून टाकलेलं आहे सगळं टेरेस. चला आता घरी जाते, खूप कडक ऊन लागत आहे. 2-3 तासात कपडे पण सुकून जातील. चला आता कपडे सुकायला टाकायचं काम तर झालेलं आहे, आणि वरून खाली येईपर्यंत बघा खूप घाम आलेला आहे चेहऱ्यावर, केसामध्ये. काय करायचं, पावसाळाही सहन होत नाही माणसाला, उन्हाळाही सहन होत नाही, थंडीही सहन होत नाही. सगळं बॅलन्स पाहिजे असतं मनुष्याला. चला आता मी कालचा व्हिडिओ एडिट करते. कालचा व्हिडिओ अजिबात एडिट नाही झाला काहीच, आता करते.
आत्ता सायंकाळचे 6:45 वाजलेले आहेत. आत्तापर्यंत मी व्हिडिओज एडिट करत होते. जेवढा व्हिडिओ मोठा असेल ना तेवढं एडिट करायला वेळ लागतो. त्याच्यामुळे मला आता उशीर झालेला आहे. दादू पण आता इथं देवपूजा करत आहे. करियो पूजा बेटा. लक्ष्मी हा प्रचोदयात. पूजा झाल्या फोंडजींचं आगमन झालेलं आहे. धन्यवाद. सब्जी लेके आहे की नाही आज? मनाने आणू विचारलं तुला. हो, रोज मला फोन करून विचारतात काय भाजीला आणू. आज स्वतःच्या मनाने आणलेली आहे. मेथी आणली, भेंडी आणली. ठीक आहे, धन्यवाद तुमचं फोंडेजी. आणि दूध आहे का शिल्लक? हो आहे ना. नाही, चिकन नाही. चिकच दूध? दूध लागतं ना पण त्याला. हा, कच्चं दूध लागतं. मग गाईचं आहे ना सकाळ चालेल दूध. चालेल ना. देखेंगे करके. कसा गेला पेपर बाळा? कसा गेला नाही, कसा लिहिलास तू पेपर सांग. कसा लिहिलं? पेनाने लिहिला. अरे म्हणजे उत्तर सगळी पूर्ण पेपर बरोबर लिहिला का बाळा तू? मग काय विचारण्याचा अर्थ आहे तुला? सगळा लिहून आला. चुकीचा लिहिला का बरोबर लिहिला? चुकीचा लिहिला का बरोबर लिहिला? वो तो टीचर जाने. माय कैसे बता. याचा अर्थ तू काय व्यवस्थित पेपर लिहिला नाही, म्हणजे बरोबर उत्तर लिहिली नाही असं होतं ना? असंच होतं ना? वो तो तुम समझ या मी बोल सकते बेटा. अरे आम्हाला म्हणतो, सारखं म्हणतो. मला पण म्हटलं आई मला विचार ना पेपर कसा गेला. म्हटलं बाळा तुला ठीकच गेला असेल पेपर. मी आलेला म्हटलं त्याला. हा 5 वाजता आलेला आहे मला. 5-5:30 वाजता आलेला आहे जेव्हा मी एडिटिंग करत होते व्हिडिओ. क्याही बोल सकते हे. चला आता फोंडेजीने चिकाचं दूध आणलेलं आहे, गरम करायला ठेवते. काय वड्या? गुड गुड. वड्या, हा तेच बनवते ना आता. हे बघा, हे म्हणजे प्रिझर्व केलेलं याला. हे काय का? कांदा आहे का? हे भाजीचं लागलेलं आहे. हे बर्फच आहे अजून याच्यात. असं नका आणा जाऊ प्लीज फोंडेजी. नका आणा जाऊ. नेक्स्ट टाइम ताजं कुठं मिळत असेल तर ते आणायचं, नसेल तर नाही आणायचं. ठीक आहे, कर आता. ठीक आहे, आता करते. फेकून थोडीच देणार आहे मी. चला आता मी स्वयंपाक करून घेते. आणि स्वयंपाकामध्ये मी आज दोडक्याची भाजी आणि 2 भाकरी करणार आहे. बस एवढा स्वयंपाक करायचा आहे मला. आणि आता व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.